चला तर आपण चाललो आहे श्री स्वामी पद्मनाभन टेम्पलमध्ये दर्शन घेण्यासाठी. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. संध्याकाळचा स्लॉट आम्ही बघतो आहे. तिथं काय काय प्रोसिजर आहे ते आपण आता बघूया कसं काय पुढे. इथंही माझी बाईक पार्क केलेली आहे, इथं मित्राची केलेली आहे आणि आम्ही या हॉटेल हायलँडमध्ये राहिलेलो आहे, जे मंदिरापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. शांत वस्तीमध्ये आहे आणि हॉटेल फारच छान आहे, जुनं आहे पण वेल मेंटेन्ड आहे. तर तुम्हाला दाखवतो. हे हॉटेल आहे जिथे आम्ही राहिलो आहे, हॉटेल हायलँड पार्क. AC रूम आम्हाला 2000ला मिळाले. तर अतिशय पार्किंग पण सुंदर आहे, तर इथं राहायला काय हरकत नाही. तर आम्ही टेम्पलकडे चालत जायचाच निर्णय घेतला. एक 10 मिनिटाचं वॉकिंग आहे हॉटेलपासून. सकाळपासून आम्ही बाईक चालवतो आहे, त्याच्यामुळे जरासं पाय पण असे दुखत आहेत, ते जरासे मोकळे होतील. आणि हा एरिया दिसतो आहे जिथे आम्ही राहिलो आहे, फारच सुंदर सिटी आहे त्रिवेंद्रम ही. मंदिर एरियामध्ये बघूया कसं काय वातावरण आहे. तर फायनली आम्ही आलो आहे स्वामी पद्मनाभन टेम्पलच्या रोडवरती. या रोडवरती तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी खाण्यापिण्याच्या आणि इतर सामानाच्या दुकानांची व्यवस्था आहे. तर आज बघूया काय, गर्दी बरेच दिसते. आज रविवार आहे आणि हे आहे मंदिराचं मुख्य कळस, देवळाचं कळस म्हणता येईल. मंदिरात आम्ही आता करायला आलो आहे आणि आम्ही आता शोधतो आहे की इथे जे रिच्युअल आहे मेन, जे लुंगी चेंज करून जायचं आहे ते कुठं घालायचं, ते हे पुढं सांगितलेलं आहे. धोती पुढे जाऊन धोती कुठे चेंज करायची आहे. आम्ही ॲक्च्युली मी एक ट्रॅक पॅन्ट घातले आणि टी-शर्ट, मग फक्त एक धोती नेसायचा असा विचार आहे. बघूया आता कुठे मिळते धोती. तर मंदिरामध्ये पॅन्ट किंवा तुमचं शर्ट किंवा बनियान किंवा तुमचं छत्री हे सगळं सामान अलाउड नाही आहे. मोबाईल वगैरे चार्जर वगैरे अलाउड नाही आहे. मोबाईल अलाउड आहे की नाही ते विचारायला पाहिजे आम्हाला. मोबाईल पण अलाउड नाही. हे सगळं आम्हाला एक क्लॉक रूममध्ये ठेवावं लागणार आहे आणि त्यानंतर आत जायचं. तर इथं हे क्लॉक रूम आणि धोती काउंटर आहे जिथे आम्हाला बहुतेक धोती मिळेल. ते चेंज करून आम्ही क्लॉक रूममध्ये. तर आम्हाला इथं धोती 300 रुपयाला मिळालेलं आहे. ओन्ली कॅश. अरे आणलायस वॉलेट? वॉलेट आहे की मॅडम? मला काय माहीत नाही तर तेवढ्या असतील का नाही माहीत नाही मला. काय सांग 600. सरप्राईज ऑफ द डे की इथं जीपे किंवा ऑनलाईन पेमेंट चालत नाही धोती वगैरे घ्यायला. त्यामुळे आता आम्ही वॉलेट वगैरे आणलं नव्हतं, कारण तिथं मंदिरात जाताना सगळं काढून ठेवावं लागतं आहे. तर आम्हाला आता जाऊन परत कॅशची व्यवस्था करायला लागणार आहे. बघूया आता कुठून कॅश मिळते. काय ATM आहे मित्राकडे लागतील, त्यांना वॉलेट आणला आहे पण त्याकडे पण कॅश नाही ठेवलेली सध्या, सगळं जीपेमध्ये चालू असल्यामुळं. तर बघूया आम्हाला कॅश विड्रॉ करता येते का. ओके, तर आम्ही आता काय केलं, तिथं आतमध्ये जीपे अलाउड नव्हतं. बाहेर आलो दुकानात, एका दुकानात आम्हाला धोती आणि उपकरण मिळालेलं आहे. तर ते घेऊन आता आम्ही परत चाललो आहे मंदिराकडे. आणि ते काम झालं आहे आमच्या, आता जीपेचं काम झालेलं आहे. तर जर तुमच्याकडे नसेल कॅश तर तुम्ही हा एक उपाय घेऊ शकता. बाहेर दुकान आहे तिथून करू शकता उपाय. असा हा मंदिराच्या बाहेरचा आवार आहे. संध्याकाळच्या वेळी अतिशय सुंदर दिसतं आहे. तिथे काहीतरी प्रोग्राम चालू आहे मंदिराच्या मंडपामध्ये. आणि इथंही अशी सगळी प्रत्येक मंदिरात तशी दुकानं आहेतच. इथे चप्पलाचं एक स्टँड दिसायला लागलं आहे समोर. इथं चप्पलाचं स्टँड आहे, तर इथं चप्पल काढायची फ्रीमध्ये सोय आहे ऑन युअर ओन रिस्क. तर आम्ही चाललो आहे आता बघायला की इथे टोकन काउंटर कुठं आहे, की तिथे टोकन वगैरे काढावं लागतं असं ऐकलं आहे आम्ही. तर त्याचं आता क्लॅरिफिकेशन आम्हाला करायचं आहे. अतिशय सुंदर दिसते मंदिर संध्याकाळच्या वेळेत. ओके, तर फायनली आम्ही पद्मनाभन मंदिरमध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि आता ह्याची पूर्ण प्रोसिजर मी एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे तुम्हाला शेवटी समजेल की आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. फार सोपी प्रोसिजर आहे, काही एवढं अवघड नाही आहे. आम्ही येताना फार टेन्शन होतं, आम्हाला बऱ्याच गोष्टी यूट्यूबवरती सापडत नव्हत्या, त्या सगळ्या आम्ही इन्क्लूड करणार आहे याच्यामध्ये. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जी धोती आहे ती आम्ही सांगितलं की बाहेरून घ्यावी लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे कपडे आणि काही सामानात घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही, त्यासाठी तुमचा मोबाईल वगैरे सगळं ठेवायची सोय आहे तिथं लॉकरमध्ये. त्यासाठी थोडेफार पैसे देतात किरकोळ. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते ही व्हिडिओच्या मी शेवटी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण व्हिडिओमध्ये मी एक गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि फॉलो करा. आम्ही बरेच फिरतो आहे आता, तर ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. बरेच व्हिडिओ येणार आहेत आपले यापुढे पण. मंदिराचा इकडे एंट्रन्स आहे, जिथून तुम्ही बघू शकता की लाईनने माणसं थांबलेले आहेत. हळूहळू ते एका स्लॉटमध्ये सोडतात माणसांना आतमध्ये, तिथे पोलीस. आणि तुम्ही काहीच घेऊन जाऊ शकत नाही त्याच्या आतमध्ये. तुम्ही जेव्हा एंट्री करता तेव्हा चेकिंग होतं, काही जर असेल तर परत पाठवतात. त्यामुळे फक्त आपण वॉलेट वगैरे पैसे वगैरे कॅरी करू शकतो. आणि इकडनं तुम्ही बघितलं तर या एंट्रन्समधून आत गेल्यानंतर त्याचं मॅग्नेटिक आपलं चेकिंग होतं.
त्यानंतर मग काही नाही, डायरेक्ट तुम्ही दर्शनाला जायचं आहे. आतमध्ये एक काउंटर आहे, सेवा काउंटर. तिथं जर तुम्ही तिकीट घेतला तर तुमचं दर्शन हे डायरेक्ट होतं. त्यामुळं जनरल लाईनमध्ये न थांबता, फ्रीमध्ये न थांबता दर्शनासाठी आपण डायरेक्ट तिथे सेवा तिकीट घेऊ शकतो आणि मग आपण दर्शन डायरेक्ट घेऊ शकतो. इट इज लाईक VIP पास आणि त्याची किंमत फक्त 50 रुपये ठेवलेली आहे त्यांनी. त्यामुळे ते घेऊन आपण दर्शन घेऊ शकतो. दर्शन झालेलं आहे आणि फार छान दर्शन झालं आहे. जेव्हा दरवाजे उघडले तेव्हा जे देवाचं रूप आम्हाला बघायला मिळालं, त्यामध्ये एक वेगळंच एक कनेक्शन होतं. फारच छान वाटलं त्यामध्ये आणि अतिशय सुंदर असं मंदिर देखील आहे. बाहेरून फार मोठा आवार आहे आतमध्ये, त्यामुळे जरासं हरवायला होतं आम्हाला. पण त्यामध्ये आम्ही मग नंतर तिथे जाऊन सेवा तिकीट काढलं, त्यामुळे दर्शन आमचं फार लवकर झालं. एक फ्रीची लाईन असते, पण 50 रुपयेमध्ये एक पास मिळतो. त्यामध्ये आपलं दर्शन फारच लवकर होतं. डायरेक्ट घेऊन जातात ते गाभाऱ्यामध्ये. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा मस्त आहे. मंदिराच्या शेजारी एक असं तलाव आहे आणि तलावामध्ये मंदिराचं प्रतिबिंब हे अतिशय सुंदर दिसतंय. तुम्ही बघू शकता मंदिराचं देखणं रूप आणिच देखणं झालेलं आहे. फारच सुंदर हे दृश्य आहे. ओके, तर हा होता आमचा आजचा दिवस. त्रिवेंद्रममध्ये श्री स्वामी पद्मनाभन टेम्पलमध्ये आम्ही दर्शन घेतलं. अतिशय छान दर्शन झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर इकडे आलात तर हा ऑफकोर्स तुम्ही मिस करणार नाही आहे. पण त्याचे सगळे डिटेल्स वगैरे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेच, त्यामुळे तुम्हाला त्याची मदत झाली असेल असं मी गृहीत धरतो. आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि यापुढे आपण असले व्हिडिओ पाठवत राहू ज्यामध्ये मॅक्सिमम इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. आणि बाकीचे जे काही क्वेश्चन्स असतील तुमच्या, त्या कमेंटमध्ये तुम्ही टाकून विचारू शकता, त्या पण आपण क्लिअर करू शकतो. राईट, सो टेक केअर अँड स्टे सेफ.